श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावरती कोटरी ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं हे पाहणार आहोत. आणि ही पद्धत बघा, यूट्यूबवर फर्स्ट टाईम आणलेली आहे मी. ही जर पद्धत जे यूट्यूबवर शिलाईचे व्हिडिओ टाकतात त्यांनी जर पाहिली तर ते सुद्धा त्यांची पद्धत विसरतील आणि हीच पद्धत वापरतील. इतकी सोपी आणि इतकी कमी वेळात आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही पद्धत आहे. आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंगच्या माझ्या सगळ्या व्हिडिओना खूप म्हणजे असं जास्त व्ह्यूज आहेत. त्यामुळे ही पद्धत खूप छान आणि खूप सोपी आहे आणि तुम्ही देखील बघा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर देखील नक्की दाबा, म्हणजे मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर बघा, इथं मी अस्तर घेतलेला आहे, डबल फोल्ड केलेला आहे आणि घडीची बाजू माझ्याकडच्या साईडला आहे आणि त्या साईडला सुट्टे पदर आहे. तर बघा, इकडं ब्लाऊज कट केलेला आहे, तिकडे एक मी लाईन आखून घेते आणि ह्या लाईनीवरती आपण ब्लाऊजचं माप टाकणार आहोत. तर ब्लाऊजची उंची बघा 14 इंच आहे. तर मार्जिनसोबत मी 15 इंच घेतलेलं आहे, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा आपण मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा डीप आहे, त्यामुळे मी शोल्डर इथं 5 इंच घेणार आहे. आणि जर गळा डीप असेल आणि शोल्डर 5 इंच घेतला असेल तर मुंडा त्यामध्ये अर्धा इंच वाढवून म्हणजे 5.5 इंच आपण घेणार आहोत. जितकं शोल्डर घेतले त्याच्यामध्ये बघा आपल्याला अर्धा इंच मुंडा वाढवायचा आहे. सोपं कॅल्क्युलेशन आहे. तर इथं खालच्या साईडला देखील 5 इंच आहे का ते पाहून घेऊया आणि तिथं पॉईंट देऊया, म्हणजे कसं ही आपली मुंड्याची लाईन आहे तिरकी होणार नाही. तर ही मुंड्याची लाईन देखील आखून घेतली. आणि ब्लाऊजची छाती आहे 34 इंच. तर 34चा चौथा भाग 8.5 इंच होतो, 8.5 इंच होतो. तो 8.5 इंचा एक पॉईंट दिला, त्यामध्ये मार्जिनसाठी मी 2.25 इंच घेतलेला आहे आणि ही लाईन अशी आखून घेतलेली आहे. तुम्ही 1.5 किंवा 2 इंच देखील घेऊ शकता. तर ब्लाऊजची कंबर बघा 27 इंच आहे. 27चा चौथा भाग 6.25 इंच होतो. तर 6.25 इंचावर एक असा पॉईंट दिला. पाठीमागील दातासाठी 1 इंच आणि 2.25 इंच आपण मार्जिन घेतलेला आहे. टिंगची आणि ही मार्जिनची लाईन आपण आखून घेतलेली आहे. पाठीमागील गळा डीप असल्यामुळे मी गळारुंदी इथे 2 इंच घेणार आहे. तर 2 इंच आपण गळारुंदी घेतली. तर पुढील गळा आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावर आपण असा पॉईंट देऊया. त्यामध्ये आपण मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे एकूण 6.5 इंच आपण घेणार आहोत. आणि इथे बघा आपल्याला गळारुंदी 2.25 इंच घ्यायचं आहे. मी तर वरच्या साईडला मी 2 इंच घेतलेली आहे, तर इथं 1.5 इंच वाढवून घेतलेली आहे. आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आणि ते गळ्याचा तुम्ही असा अंदाजे आकार काढू शकता किंवा 1 इंचावर इथून तिरक्या याच्यावर पॉईंट देऊन हा गळ्याचा आकार तुम्ही काढू शकता. तर आता इथं बघा मुंड्याचा आकार काढून घेऊया. तर ह्या कोणामधून असा टेप ठेवायचा आहे आणि 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि टेप तसाच खाली ओढायचा आहे. आणि 1.25 इंचावर म्हणजे दोन्हीच्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर राहिलं पाहिजे. ह्या पद्धतीने हे 2 पॉईंट देऊन घ्यायचे. आणि हा जो वरचा मुंडा आहे हा बघा असणार आहे आपल्या ब्लाऊजचा पाठीमागील साईडचा मुंडा. आणि हा खालच्या साईडचा जो मुंड्याचा आकार आहे हा थोडासा मी असा किंचित बघा 1.25 इंच बाहेरून घेतलेला आहे. तर हा असणार आहे आपल्या पुढील भागाचा मुंडा. तर इथे बघा आता आपण क्रॉसपट्टीचं माप घेऊया. तर क्रॉसपट्टी मी इथे 2.25 इंच घेतलेली आहे. तर इकडं 2.25 इंच घेतली असेल तर ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी म्हणजे इकडं मी 2.25 इंच घेणार आहे. तर ही अशी तिरकी लाईन आखून घेऊया आणि या लाईनीवरती आपण कोटरीचं माप घेऊया. तर कोटरी किती आहे बघा ब्लाऊज. तर ब्लाऊजची कोटरी आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावर असा पॉईंट दिला आणि हा जो मुंड्याचा खालचा आकार आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंचावर असा एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा आपला गळ्याचा पॉईंट आहे. तर हे तिन्ही पॉईंट जोडून आपल्याला कोटरीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा आता हे कटिंग करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला दाखवते मी डायरेक्ट कसं कोटरीचं ते आकार काढू शकतो कपड्यावर. आणखीन एक बघा, जिथं आपल्याला आता हा जो भाग आहे हा पूर्ण भाग ह्याच्यावरती मी पुढील भागाचं मार्किंग केलेलं आहे, पण हा आपला पाठीचा भाग असणार आहे. आपण पाठीच्या भागासाठी हा भाग यूज करणार, फक्त ह्याच्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे खालच्या साईडला काय करायचं आहे बघा, कमरेकडच्या साईडला इकडे, तर इकडं अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा किंवा 1.25 इंचावर दिला तरी चालतंय. आणि अशा पद्धतीने बघा एक 4-5 इंच अंतरावर असे तिरकं आखून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने तिरकं कट केल्यामुळं काय होतं, तुमच्या कमरेच्या साईडला जो फिटिंगचा आपला एक्स्ट्रा राखलेला भाग असतो मार्जिनचा, तो बाहेर येतो. काही जणांचा तो बाहेर येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तिरकं कट करून घ्यायचं असतं. तर आता बघू शकता हे जे अस्तर आहे ते मी आपलं नेहमीप्रमाणे असं उलटं करून घेते, म्हणजे ह्या साईडला करून घेते.
जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहितीच आहे आपण कशा पद्धतीने अस्तर वगैरे ठेवायचं आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की असं पलटी करून घेतलं. त्यानंतर हा जो पुढचा भाग आहे ह्याच्यावरती आपण कोटरीचा आणि साईड पीसचं मार्किंग केलेलं आहे. तर हा साईड पीसचा भाग जसा आहे तसा असा उलटा इथे अस्तरवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला असं उचलून बघायचं आहे कुठं कमी वगैरे पडतो का, काय अगदी बरोबर आहे, कुठं कपडा कमी वगैरे पडणार याची काळजी घ्यायची आहे आणि असं ठेवून द्यायचं. आणि शोल्डरच्या ठिकाणी बघा इथे एक अशी लाईन आखून घ्यायची, इथं मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी लाईन आखून घ्यायची, इथं थोडीशी आणि फिटिंगच्या साईडला अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची आणि याच्यावरती हाताने अगदी थोडंसं असं प्रेस करायचं. तर प्रेस केल्यानंतर बघा जसं आहे तसं आपल्याला साईड पीस मिळून जातो. तर आता आपल्याला फक्त हे कट करून घ्यायचं आहे आणि आपण जो पाठीचा भाग तुम्हाला दाखवला तर जो मार्किंग केला तिथं इथं अर्धा इंच आपण कमरेच्या साईडला कमी घेतलं होतं. तर इथं बघा हा ज्या भाग आहे यामध्ये आपण इथं कमरेच्या साईडला अर्धा इंच का कट करून घेतलं होतं. तर आता हे पुढच्या भागामध्ये देखील ते एक्स्ट्रा होणार, त्यामुळे इथं आपल्याला साईड पीसमध्ये तो अर्धा इंच कट करायचा आहे. तर इथे बघा हे अशा पद्धतीने मी तिरखा आखून घेतलेला आहे. तर इथून मी कटिंग करून घेणार आहे. तर आता बघा मी पहिला बाहीचं कटिंग करून घेणार आहे, त्यानंतर तुम्हाला मी कोटरीचं कटिंग कसं करायचं हे दाखवणार आहे. तर बघा आपला अस्तर डबल फोल्ड होता, त्याला आणखीन एक फोल्ड करून मी ते चोबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इकडं जी फोल्डिंगची बाजू आहे त्याच्यावरती आपण बाहीचं माप घेणार आहोत. तर ब्लाऊजची बाही आहे 10 इंच, त्यामध्ये मार्जिनसाठी 1.25 इंच मिसळायचा, म्हणजे 11.25 इंचावर आपण असा पॉईंट देणार आहोत. आणि ही लाईन अशी पूर्ण झाकून घ्या, म्हणजे तुम्हाला मुंडाखुळी वगैरे देणं सोपं पडेल. तर इथून खाली बघा आपल्याला मुंडाखुलीसाठी 3.5 इंचावर असं एक लाईन आखून ठेवायची आहे आणि इथे 2 इंचावर एक असं पॉईंट द्यायचं आहे. त्यानंतर बघा बाहीरुंदी कशी घ्यायची आहे बघा. तर हा जो मार्किंग केलेला भाग आहे हा घ्यायचा आणि इथे बघा जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथे टेप ठेवायचा आणि असा टेप हा मुंड्यावरून गोल 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 असा फिरवत शोल्डरपर्यंत घ्यायचा आहे. तर इथं आलेलं आहे बघा 8 इंच. तर इथं आपण बाहीरुंदी 8 इंच घेणार आहोत. तर ह्या लाईनीपासून इथं हे बघा असा 8 इंच पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या 2 इंचापासून ह्या पॉईंटपर्यंत अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून पुढे मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचं. हे 2 इंच घेतलं ऑलरेडी आणि दंडघेर बघा 5 इंच आहे. तर इथं 5 इंचावर एक असा पॉईंट देऊया, त्यामध्ये देखील मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर ही अशी लाईन आखून घेतली आणि इथून बघा आपल्याला हा बाहीचा आकार ह्या लाईनीवरूनच थोडासा असा गोलसर गोलसर करून आकार घ्यायचा आहे आणि इथून इथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरपासून खाली अर्धा इंचावर एक असा पॉईंट दिला आणि तिथून आपल्याला बाहीचा पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा. तर हा बाहीचा आपला आकार काढून झालेला आहे. आता आपण बाही कट करून घेऊ. तर बघा आता आपली बाही कट करून झालेली आहे. आता आपण कोटरी कट करणार आहोत. तर हे जो मार्किंग केलेला भाग आहे कोटरीचा तो मी असा ठेवून घेणार आहे. आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी अशी कोटरीचा हा भाग ठेवून घेतलेला आहे आणि ज्या साईडला बंद वडी आहे त्या साईडला एक अशी लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर बघा हा कोटरीचा आकार इथं उठलेला आहे. तर आता आपण कोटरी वाढवून घेऊया. तर कोटरी वाढवताना बघा या साईडला 1.25 इंचावर असा पॉईंट दिला आणि लाईन आखून घेतली आणि या साईडला 1.25 इंचावर पॉईंट दिला. ही देखील लाईन अशी आखून घेतली आणि आपल्याला दोन्हीचं सेंटर काढायचं आहे. तर सेंटरला एक पॉईंट दिला आणि त्या सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून बघा अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा गोलाकार भाग आपण असा 1.25 इंचापर्यंत जोडून घ्यायचा आणि ह्या साईडला बघा फक्त 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. तर आपला हा कोटरीचा आकार काढून झालेला आहे, बघू शकता. तर आता आपण कट करून घेऊ. सगळं कटिंग करून झालेलं आहे. आता राहिलेली आहे फक्त क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टीचं आपण मार्किंग करताना 2.25 इंच घेतलं होतं. तर इथं बघा आपल्याला अर्धा इंच अजून वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 3.25 इंच घ्यायचं आहे. तर 3.25 इंचावर असं पॉईंट दिला, ही लाईन आखून घेतली. ह्या साईडला 3.25 इंच घेतले तर ह्या साईडला अर्धा इंच कमी, म्हणजे ह्या साईडला आपण 2.25 इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेणार आहोत. तर ही तिरकी लाईन अशी आखून घेतली.
तर बघा मी अस्तर कटचं कटिंग करून झालेलं आहे. तर आता हा जो साडीतला भाग आहे तो मी कट करणार. तर सगळ्यासाठी मी सेम एकच ग्रीन कलरचंच अस्तर कट केलेलं आहे. त्याचा हिरवा भाग जास्त आहे. तर आता मी हा मेन फॅब्रिक कट करून घेते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.